हे मी तुम्हाला सांगतोय ना, हे कशा प्रकारे तुम्हाला आवडलं जातंय याचा काही आपल्याला अंदाज, आपल्याला कळतंय हे काय चाललंय. आता हा सगळा वाढवडला, आता बंदर येतंय म्हणून मी म्हटलं बंदर येत असेल चांगली गोष्ट आहे. महाराष्ट्रात बाजूला विमानतळ कशासाठी तर म्हणे मुंबई विमानतळावरचा सगळा कार्गो तिकडे नेणार. आणि नवी मुंबई विमानतळ जे बांधलंय इथून इंटरनॅशनल आणि डोमेस्टिक या आपल्याकडच्या इकडच्या विमानतळावरनं, छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरनं डोमेस्टिक आणि इंटरनॅशनल नवी मुंबईला नेणार. ही प्रोसेस हळूहळू सुरू झालेली आहे. आणि पुढे हा संपूर्ण विमानतळ विकायला काढणार. या शिवाजी पार्क मैदान एवढी जवळपास 50 ते 60 शिवाजी पार्क मैदान बसतील एवढा प्लॉट आहे तो, धारावीला लागून. अशी नाही ना मुंबई आम्हाला मिळवत आहेत. आम्ही बदा पैसे ओततो, जमिनी विकत घेतो, जमिनी सगळ्या काढून घेतो. आणि इकडच्यांचं काय घेऊन बसलोय आपण, या सरकारमध्ये बसलेत त्यांचं. ते काहीतरी करू शकतात का? काहीच नाही करू शकत. मी मागे एक उदाहरण दिलं होतं ना, बादशाच्या हातावरचा ससाणा असतो नाही का, जो ससाणा पक्ष्यांनाच मारून आणतो. स्वतः पक्षी आहे पण तो पक्ष्यांनाच मारून आणतो. पु ल देशपांडेचं एक फार छान वाक्य आहे की स्वकीयांचा घात करणारी औलाद ही काय फक्त पक्षांमध्ये नसते, मला तर आता कळलं राजकीय पक्षांमध्ये आली आहे. डोक्यात गेली सत्ता, डोक्यात. हा जो भूगोल आहे ना, हा भूगोल नीट समजून घ्या. हे वाढवण बंदरापासून तिकडे वरती जे आहे ना, त्याला लगेच लागून गुजरात आहे. यांचं पहिल्यापासूनचं डोक्यामध्ये जे होतं ना की मुंबई गुजरातला न्यायची. मग मुंबई गुजरातला न्यायची असेल तर काय करायला लागेल, पालघर जिल्हा ताब्यात घ्यायला लागेल, ठाणे जिल्ह्याचा भाग ताब्यात घ्यायला लागेल, या MMR रिजनचा भाग ताब्यात घ्यायला लागेल, तर मुंबईपर्यंत पोहोचता येईल. माणसं पहिली बदा तिकडे टाका, त्यांचे मतदारसंघ फोडा, मराठी माणसांना फोडा, हे मतदारसंघ ताब्यात घ्या आणि त्याच्यानंतर सांगा अरे खासदार तर आमचाच, आमदार तर आमचाच, नगरसेवक पण आमचाच, महानगरपालिकाही आमच्या हातात. हे सगळं करून मुंबई गुजरातला कशी जोडता येईल याच्यासाठीचे हे सगळे लॉंग टर्म प्लॅन सगळे सुरू आहेत. आणि आम्ही बेसावत, आमच्यामध्ये जातीपातीमध्ये भांडणं लावली जात आहेत. हा मराठा, हा ओबीसी, हा अजून कोणी. एकदा मुंबई हातात तर गेली ना बाबांनो, महाराष्ट्र झारखंडपेक्षा काही वेगळा करणार नाहीत. हे मुंबई ही तुमची राजधानी आहे, मुंबई ही तुमची ताकद आहे. पण जो मस्तवालपणा जो अंगामध्ये शिरलेला आहे यांच्या, की आम्ही काहीही करू, कुठूनही मतं आणू, जे यांनी विधानसभेला केलं तेच करण्याचाही आता पण प्रयत्न करणार. आमच्यावरती भ्रष्टाचाराचे आरोप करतायत. काय बोलताय काय तुम्ही? देवेंद्र फडणवीस ज्यावेळेला मुख्यमंत्री होते त्यावेळेला यांनी छगन भुजबळांना जेलमध्ये टाकलं होतं, हो की नाही? आता मांडीला मांडी लावून बसलेत. अजित पवारांचे बैलगाडीभर पुरावे घेऊन गेले होते. काय किती 70 का 80 हजार कोटीचा काहीतरी घोटाळा, त्याच्याबद्दल पुरावे बैलगाडीतनं घेऊन गेले होते. आता काय सांगतायत, कोर्टात केस आहे, पुरावे असतील तर त्यांना अटक होईल. अरे मग तुम्ही पुरावे दिले होते ना, द्या आता कोर्टात. ही सगळी बाहेरून सगळी माणसं आणायची, इथे भरायची, तुमचा टक्का कमी करायचा, तुमचं अस्तित्व घालवायचं. इथे येऊन ह्यांची माणसं मिळणार, इथे उत्तर भारतातलं माणसं येणार आणि म्हणतात इथे तुम्हाला. काल एक कोणतरी उत्तर भारतातला माणूस बोलवता म्हणे, मुंबईमध्ये म्हणे नोकऱ्या जर घ्यायच्या असतील महानगरपालिकेमध्ये तर इथल्या स्थानिकांना, उत्तर भारतीय लोकांना दिल्या पाहिजेत. हे बाहेरून येणारे म्हणे कोल्हापूर, सातारा, सांगलीवरनं येणारी माणसं हे बाहेरच्या लोकांना द्यायची नाहीत म्हणून. बाहेरची लोक म्हणजे आमच्या सातारा, कोल्हापूर, सांगलीमध्ये येणारी आता हे बाहेरची लोक झाली आणि हे आतले. कृपाशंकर सिंग सारखा माणूस यांचा नेता भारतीय जनता पक्षाचा, तो म्हणतो काय उत्तर भारतीय महापौर करू. यांची हिंमत कशी होती हो बोलायची? आपण जाऊन बोलू शकतो का तिकडे?
याचं कारण तुम्ही एकत्र येऊच नाही याच्यासाठीचा बंदोबस्त यांनी केलेला आहे. म्हणून काय करायचं, पैसे टाका, माणसं फोडा. यांचं मुंबईवरचं लक्ष उडालं पाहिजे, महाराष्ट्रावरचं लक्ष उडालं पाहिजे. हे मराठी म्हणून कधी एकत्र येताच कामा नयेत. आणि मग आपल्याला जे साध्य करायचंय जी लोक येत आहेत ती लोक तुमच्यावरती उड्या मारतायत, वाटेल ते बोलतायत तुम्हाला. मुंबईमध्ये, महाराष्ट्रामध्ये तुम्हाला घरं नाकारली जात आहेत. काल परवाकडे कोणतरी एक तामिळनाडूमधून रसमलाई आली होती. तो सांगतो मुंबईचा आणि म्हणजे महाराष्ट्राचा